मिथुन राशी आणि बुध ग्रह व गणपती बाप्पाची उपासना, संकटे दूर करण्याचा महामार्ग. नमस्कार. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा आहे. आपण अनेकदा ऐकतो की एखाद्या व्यक्तीकडे अपार गुणवत्ता असते, ज्ञान असते, पण तरीही त्याला आयुष्यात योग्य संधी मिळत नाही, किंवा अनेक जण संवादात इतके कच्चे असतात की त्यांच्या हातून आलेली मोठी कामे निसटून जातात. या सर्व गोष्टींच्या मागे एक अत्यंत प्रभावी ऊर्जा काम करत असते आणि ती ऊर्जा म्हणजे बुध ग्रह. विशेषतः जेव्हा आपण मिथुन राशीचा विचार करतो तेव्हा या राशीचा स्वामीच मुळी बुध आहे. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि अंकशास्त्र या तिन्हींचा अतिशय खोलवर अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की बुधग्रहाचे संतुलन आणि विघ्नहर्ता श्री गणेशाची उपासना यांचा एक अतिशय अतूट आणि वैज्ञानिक संबंध आहे. आज आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. केवळ वरवरची माहिती नाही, तर ग्रहांची स्थिती, वास्तूतील ऊर्जेचा प्रवाह आणि बाप्पाची नेमकी उपासना कशी करावी यामागचे मूळ शास्त्र आपण समजून घेणार आहोत. बुधग्रहाचे महत्त्व आणि मिथुन राशीचा स्वभाव. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. हा ग्रह बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, व्यापार, गणित, त्वचा आणि मज्जासंस्था यांचा कारक आहे. मिथुन राशी ही वायू तत्वाची रास आहे. या राशीच्या लोकांची विचार करण्याची गती प्रचंड असते. त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना जन्म घेत असतात. ते अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि वेगाने शिकणारे असतात. पण समस्या तिथेच निर्माण होते. जेव्हा हा बुध कमकुवत असतो किंवा इतर अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा हीच वेगाची ऊर्जा चुकीच्या दिशेने जाते. बुध बिघडला की व्यक्तीच्या आयुष्यात अस्थिरता येते. घेतलेले निर्णय चुकीचे ठरू लागतात. व्यापारामध्ये अचानक नुकसान होऊ लागते. लोकांसोबतचे गैरसमज वाढतात, कारण आपण जे बोलतोय ते समोरच्याला समजत नाही, किंवा आपण चुकीच्या वेळी चुकीचे शब्द वापरतो. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी तर बुध हा त्यांचा आत्मा आहे. जर त्यांचा बुध बलवान नसेल तर त्यांची प्रचंड बौद्धिक क्षमता असूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी जीवनात येणारी ही सर्व विघ्ने दूर करण्यासाठी आपल्याला अशा देवतेची गरज असते, जी बुद्धीची आणि ज्ञानाची देवता आहे, जिच्या ठायी कोणत्याही संकटाचा नाश करण्याची ताकद आहे. आणि ती देवता म्हणजेच साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा. अंकशास्त्र आणि बुधाचा संबंध. अंकशास्त्रानुसार 5 हा अंक बुध ग्रहाचा मानला जातो. जर तुम्ही अंकशास्त्रातील तक्ता पाहिला तर 5 हा अंक अगदी मध्यभागी येतो. याचाच अर्थ हा अंक जीवनात संतुलन निर्माण करण्याचे काम करतो. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांच्यावर बुधाचा प्रचंड प्रभाव असतो. मिथुन राशी आणि 5 हा अंक यांचा सुरेख मेळ आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातून हे संतुलन हरवते, जेव्हा तुम्हाला लागोपाठ अपयश येऊ लागते किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकून पडतात, तेव्हा समजून जा की तुमचा 5 हा अंक आणि तुमचा बुध कमकुवत झाला आहे. आर्थिक प्रगतीसाठी आणि व्यवसायातील यशासाठी 5 अंकाची ऊर्जा जागृत असणे अत्यंत गरजेचे असते. ही ऊर्जा जागृत करण्यासाठी गणपती बाप्पाची आराधना हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. कारण श्री गणेश हे मूलाधार चक्राचे स्वामी आहेत. मूलाधार चक्र हे स्थिरता देते. बुधाची चंचलता आणि गणेशाची स्थिरता जेव्हा एकत्र येते, तेव्हा माणसाला आयुष्यात सर्वोच्च यश मिळते. वास्तुशास्त्र आणि बुध ग्रहाची दिशा. आता आपण या विषयाकडे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही कुबेराची आणि बुध ग्रहाची दिशा मानली जाते. उत्तर दिशा ही नव्या संधी, पैसा, संपत्ती आणि करिअरमधील प्रगती दर्शवते. मिथुन राशीच्या लोकांनी किंवा ज्यांना आपला बुध बलवान करायचा आहे, त्यांनी आपल्या घरातील आणि व्यवसायाच्या ठिकाणची उत्तर दिशा कायम दोषमुक्त ठेवली पाहिजे. जर तुमच्या घरातील उत्तर दिशेला अडगळ असेल, जड वस्तू ठेवल्या असतील किंवा तिथे लाल रंग असेल, तर तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. तुमच्या व्यापारात नुकसान होऊ शकते. बुधाचा रंग हिरवा आहे, त्यामुळे उत्तर दिशेला
हलका हिरवा रंग असणे किंवा तिथे एखादे छोटेसे पाण्याचे कारंजे आणि हिरवी रोपे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिशेला नेहमी प्रकाश आणि स्वच्छता असली पाहिजे. वास्तूमध्ये उत्तर दिशा जेवढी मोकळी आणि स्वच्छ असेल तेवढा बुध ग्रह तुम्हाला सकारात्मक फळे देईल. मित्रांनो, आपण या विषयाच्या खूप खोलात जात आहोत आणि मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडवून आणेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 45 मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे मी जे उपाय सांगणार आहे ते अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी आहेत. आणि माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गणपती बाप्पाची उपासना आणि त्यामागचे विज्ञान. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आणि ज्यांना जीवनातील विघ्ने दूर करायची आहेत त्यांनी गणपती बाप्पाची नेमकी कोणती उपासना करावी आणि बाप्पाचीच उपासना का? बुध हा मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवतो. जेव्हा आपण सतत तणावात असतो तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. श्री गणेशाची उपासना केल्याने मनाला एक अद्भुत शांती मिळते. आता काही अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय समजून घ्या, जे तुमचा बुध बलवान करतील आणि संकटे दूर करतील. 1. दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व. गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत हे आपण सगळेच जाणतो, पण यामागे एक मोठे विज्ञान आहे. दुर्वा या अत्यंत थंड प्रवृत्तीच्या असतात आणि त्यांचा रंग हिरवा असतो, जो बुधाचा रंग आहे. दुर्वा म्हणजे अशी वनस्पती जी कोणत्याही कठीण परिस्थितीत तग धरून राहते आणि वाढते. जेव्हा तुम्ही दर बुधवारी बाप्पाला 21 दुर्वांची जुडे अर्पण करता तेव्हा तुम्ही एक प्रकारे निसर्गातील सर्वात सकारात्मक आणि चैतन्यमय ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करत असता. दुर्वा अर्पण करताना नेहमी बाप्पाच्या मस्तकावर व्हाव्यात, जेणेकरून तुमचेही मस्तक आणि विचार शांत आणि प्रगल्भ राहतील. 2. श्री गणपती अथर्व शीर्ष पठण. अथर्व शीर्ष हे केवळ एक स्तोत्र नाही, तर ते एक अत्यंत शक्तिशाली शब्दविज्ञान आहे. याच्या पठणाने निर्माण होणारी कंपने थेट आपल्या मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम करतात. ज्या मिथुन राशीच्या लोकांना सतत द्विधा मनस्थिती सतावत असते किंवा ज्यांना झोप न लागण्याची समस्या आहे, त्यांनी दररोज सकाळी स्नान करून एका जागी शांत बसावे. शक्यतो उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि अथर्व शीर्षाचे पूर्ण श्रद्धेने पठण करावे. जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर अत्यंत शांत आवाजात ते ऐकावे. यामुळे विचारांमधील गोंधळ नाहीसा होतो आणि निर्णय क्षमता कमालीची वाढते. 3. विशिष्ट मंत्राचा जप. मित्रांनो, मंत्रांमध्ये प्रचंड ताकद असते, परंतु मंत्राचा उच्चार आणि वेळ योग्य असणे गरजेचे आहे. बुधग्रहाची शांतता आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री गणेशाच्या एका विशेष गायत्री मंत्राचा किंवा त्यांच्या मूळ बीज मंत्राचा जप अत्यंत फलदायी ठरतो. मंत्राचे प्रत्यक्ष बोल मी इथे सांगत नाही, कारण मंत्र दीक्षा आणि त्याचा उच्चार हा प्रत्येकाच्या क्षमतेनुसार वेगळा असू शकतो. परंतु तुम्ही कोणत्याही जाणकार व्यक्तीकडून गणपतीचा मूळ मंत्र किंवा गणेश गायत्री मंत्र समजावून घेऊ शकता. हा जप करण्याची पद्धत अत्यंत साधी आणि प्रभावी आहे. दर बुधवारी सकाळी लवकर उठा. स्वच्छ हिरव्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा तसबिरीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि स्फटिकाच्या किंवा हिरव्या हकीकच्या माळेवर या मंत्राचा 108 वेळा जप करा. या जपाने तुमच्या सभोवताली एक अतिशय मजबूत सुरक्षा कवच निर्माण होते. विशेषतः ज्यांना व्यापारात मोठी गुंतवणूक करायची आहे किंवा जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे एक संजीवनी आहे. आयुष्याच्या विविध क्षेत्रांवर होणारा सकारात्मक परिणाम. जेव्हा तुम्ही वास्तूची काळजी घेता, अंकशास्त्राचे नियम पाळता आणि बाप्पाची ही उपासना सुरू करता, तेव्हा तुमच्या जीवनात कसे बदल होतात ते पहा. आर्थिक आणि व्यावसायिक यश. बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तुमच्या व्यापारात जे काही अज्ञाताचे अडथळे येत असतील, पैशांची आवक थांबली असेल तर ती पुन्हा सुरू होते.
तुमचे नवीन लोकांशी संपर्क वाढतात आणि हे संपर्क तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि मनःशांती. बुधाच्या कमकुवतपणामुळे येणारा मानसिक ताण, नैराश्य आणि त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते. विचारांना स्पष्टता येते. नातेसंबंध. मिथुन राशीच्या लोकांचा मुख्य आधार त्यांचा संवाद असतो. गणपतीच्या उपासनेमुळे तुमच्या बोलण्यात एक प्रकारची गोडी आणि प्रभाव निर्माण होतो, ज्यामुळे कुटुंबातील आणि कामाच्या ठिकाणचे वाद संपुष्टात येतात आणि तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतात. निष्कर्ष. मित्रांनो, ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत, तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करून तुम्हाला प्रकाशाकडे नेण्यासाठी आहेत. कोणताही ग्रह चांगला किंवा वाईट नसतो, तर ती फक्त ऊर्जा असते. आपल्याला फक्त ही ऊर्जा योग्य प्रकारे हाताळायला शिकायची असते. मिथुन राशीच्या लोकांसाठी आणि ज्यांना आपला बुध बलवान करायचा आहे त्यांच्यासाठी श्री गणेशाला शरण जाणे हाच सर्वात मोठा आणि हमखास यश देणारा मार्ग आहे. ही उपासना म्हणजे केवळ देवपूजा नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाला आणि बुद्धीला योग्य दिशा देण्याची एक प्रक्रिया आहे. श्रद्धेने आणि सातत्याने केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. आजच तुमच्या घरातील उत्तर दिशा तपासा, ती स्वच्छ करा आणि येत्या बुधवारपासून बाप्पाच्या या अत्यंत साध्या पण शक्तिशाली उपासनेला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतील आणि यशाचे नवे मार्ग नक्कीच खुले होतील, हा मला ठाम विश्वास आहे. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो, हीच प्रार्थना. धन्यवाद.